ठाण्यात शिवसेना आणि भाजप युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली। खरं तर या ठाण्यामध्ये जो एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्या बालेकिल्ल्यात आव्हान उभं करण्याचा प्रयत्न गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपनं केला, पण महायुतीला टाचणी लागू नये याच्यासाठी म्हणून भाजपनं 2 पावलं माघार घेत इथं युतीचा प्रस्ताव ठेवला। आणि मग आता जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेला 81 आणि भाजपच्या वाट्याला 45 जागा असा हा फॉर्म्युला ठरून ठाण्यात आज महायुती होतीये असं कळतंय। ठाण्यात महायुतीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेनेला 81, भाजपला 45 जागा। शिंदे आणि चव्हाणांमध्ये मॅरेथॉन चर्चा। लवकरच होणार युतीची घोषणा। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। या जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात मंगळवारी रात्री तब्बल 5 तास मॅरेथॉन चर्चा झाली। या चर्चेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं। ठाण्यात शिवसेनेच्या वाट्याला 81 जागा तर भाजपच्या वाट्याला 45 जागा येण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। मित्र पक्षांना 5 जागा देण्याचं निश्चित झालंय। खरं तर भाजपकडून 55 जागांची मागणी करण्यात आली, पण शिवसेनेनं 45 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। आमची युती अंतिम टप्प्यात आहे, लवकरच आम्ही त्याची घोषणा करू। 2017 मध्ये अखंड शिवसेनेचे 67 उमेदवार विजयी झाले होते। शिवसेनेनं बहुमत मिळवलं होतं। अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 तर भाजपचे 23 उमेदवार जिंकले होते। पण गेल्या काही वर्षात भाजपची ताकद वाढली आहे, म्हणून जागा वाटपावरून भाजप सेनेत रस्सीखेच सुरू होती। फॉर्म्युला असं काही निश्चित अजून नाही। याच्यामध्ये दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक या सीट्स निश्चितपणे सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनाने हे त्या तिकडे भेटतील आणि त्याचबरोबर आपले जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांनाही सामावून घेण्याच्या दृष्टिकोनाने सीट शेअरिंग होणार आहे। आणि फॉर्म्युला एकच आहे की येत्या ठाणे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये महापौर हा महायुतीचा असणार, हा एकमेव फॉर्म्युला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात दंड थोपटणाऱ्या गणेश नाईकांकडे ठाणे महापालिका निवडणुकीचं मुख्य प्रभारी पद काढून निरंजन डावखरेंकडे देण्यात आलंय। गेल्या काही दिवसातल्या नाईकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे युतीत तडे जाऊ नयेत म्हणून भाजपनं ही सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळते। नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। आम्ही महायुतीने मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली। रात्री रवींद्र चव्हाण अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी झाली। आजही मुख्यमंत्री महोदयांशी माझी चर्चा झालेली आहे। आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र लढतोय। नव्या मुंबईच्या बद्दल गणेश नाईक साहेबांशी देखील चर्चा झाली आणि तेही विकासाच्या मुद्द्यावर यावेळी म्हणजे सकारात्मक आहे। ठाणे जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे, पण या ठाणे जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही येतात आणि त्यामुळे ठाणे पालिकेतल्या जागा वाटपाला राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।